100% सगळ्यांवर हसून खेळून असं बघत नाही की बाबा हे मोठा आहे बारका आहे. सगळ्यांवर हसून खेळून असते. चुकल तिथं चुकलं म्हणतात, ही नीट कर बाबा ती कर. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शब्दाला लागणारा माणूस अण्णा गाडी. आता काय चालते ह्याचा कोरेगावच्या मैदानावर अनेक टॉपच्या गाड्या बाहेर गेल्या, त्याविषयी काय सांगाल? मित्रांनो, आपण आलोय अण्णा शेठ गाडगे पाचवड यांच्या दावणीला लावलोय मित्रांनो. आणि अण्णा शेठचं खूप मोठं स्वप्न होतं हरण्याकडून, आणि हरण्यानं ते पूर्ण केलं. अनेक लोक म्हणली एवढ्या महाग बैल घेतला, पण ओपनला थोडं अडचण आली, पण आदतला त्यानं पांग फेडलं. कारण जर बैलाला जर बघितलं मित्रांनो तर मला वाटतं ओपनला पब्लिकमुळं सोन्या ड्रायव्हर कसं काय झालं नक्की बैलाला त्या आधीच्या मैदानात? आदल्या दिवशी बैलानं गट काढला, बैल शेवटच्या लॉटमध्ये पळला 91 गटात. तिथनं नंतर सेमी लागलं, सेमीला बी कड आली. त्यामुळे जरा झालं कडनं पळून. आता त्या एवढ्या पब्लिकमध्ये टाकाटाकीत मार खाल्ला. एवढं होऊन काल 3 फेर पळला. बैलाला थोडं पायाला लागलं बॅरिकेड जरा, तरी काल बैल पळला 3 फेर चांगला. काल जर परवा दिवशी 2 फेर पळत नव्हतं तर काल काय वाटत तुम्हाला? का परवा जर ते 2 फेर पडत नसतं काल वेगळाच काय तर झालं असतं. गाडी बी मंद लागलेली फायनलला, जरा काय उन्नीस बिन्न झालं. काल परवा 2 फेर, काल 3 फेर. शेवटी तो बी नंदीच आहे. शेट घेतल्यापासून नाराज नाही केलं बैलांना तुम्हाला? नाही घेतल्यापासून नाराज. काय स्वप्न काय होतं आता ह्या मैदानासाठी तुमचं? ह्या मैदानात काय स्वप्न होतं ते पूर्ण केलं बैलाने बी. केसरी बनायचं होतं, मानाचं मैदान. हिंद केसरी बांधला आणि बनवलं बी, धावून बी हिंद केसरी बनवली. आता टॉपची म्हणजे सध्याला ह्याच्यातली वस्त्र किती आहे तुमच्याकडे? टॉपची माझ्याकडे 3 वासर आहेत आदत. आता तिन्ही टॉपला पळते मित्रांनो. आणि कसं होतंय, पण घरची गाडी सुद्धा पळू शकते तुमच्या. मी घरचीच आणतो, मला काय कोण पैर देत नाही. आपण माझ्याकडे टॉपची कोण देत नाही आपल्याला पैर. एखादा झाला तर झाला, नाही तर नाही. पण हे काय बरं का, अण्णा शेठला आतापर्यंत अण्णा शेठ तुम्ही एवढी मोठी बैल घेतली तुमची टॉपची असून, पण कुणी पण फोन केला तर तुम्ही बैल देता त्यांना? आजपर्यंत कोणाला तर नाही म्हणलेलं नाही. ज्याचा पळतो त्याला देतोच. बर, पण तुम्हाला तो कोण देत नाही हे महत्वाचे. काय नक्की काय अडचण काय नक्की? अडचण काय, माणसाला वाटते कुठं एखाद्या मैदानात कोणीच बी झालं, बैल कुठं बाहेर गेला, आजारी असले हो, कुठं काय झालं तर माणूस काय विचार करतो, बैल बाहेर जातो, याला कसं द्यायचं? बर, सोना ड्रायव्हर काय सांगचाल की आता ड्रायव्हर आहे तुम्ही, बैल आहे, आता कसं असतं अडचणी असते ते कसं असतं प्रत्येक. आता कधी कुणाला आपल्याला जर आजारी असलो आपण तर आपण सांगतोय बाबा आजारी आपल्याला दवाखान्यात जायला, पण त्याने कोणाला सांगायचं? बरोबर, शेवटी मोका जेव आहे तो. आणि काय 19-20 होत राहते या क्षेत्रात. रोज 1 नंबर करणं कोणालाच होत नाही. किती जरी टॉपला हिंद केसरी 1 केला गटाला मारा. त्या दिवशी अमरापूरला सर्दीनं बैल जाम होता, जाम म्हणजे एकदम जाम होता. तरी बैलानं 3 फेर पळून 4 नंबरचे आहे ते सगळे. आणि कुठेतरी पैऱ्याची अडचण येते, म्हणजे पायऱ्याची अडचण म्हणजे सगळ्यात मोठ्या आदतला पैर न होण्याचं कारण. तर आदतला एखादा बैल मागितला तर सगळ्यांचं म्हणणं असतं बाबा ती हरण्या द्या, आधी जलवा द्या. त्यामुळे त्यांच्या विषय होतो की आदतला पैर होत नाहीत. का सगळी ह्या मोठ्या 2 बैलाच्या मागं लपते ती. आणि त्यांचं म्हणणं कसं, आम्हाला 1 मैदान हरण्या द्या, मग आम्ही तुम्हाला देतो. काय प्रत्येकाला देणं तर शक्य नाही ते. ज्याचा पळतो त्याला आम्ही 100% देते. अण्णा आणि अण्णाला असा माणूस आहे की एका फोनावर कोणाला नाराज करत नाही. हे विषय. आता काल माझा वासरा बरं नाही होता, एकच फोन केला तर अण्णाला माझं पैर कॅन्सल झाले. तर 4-5 मोठं पैर केलं तर मी ती कॅन्सल झालं. तर अण्णा म्हणले 2 दिवस थांब, मी तुला फोन करतो, आपण पळू, काय अडचण नाही. 2 दिवसानं अण्णानं स्वतःनं फोन केला की टाक चिट्टे आपण पळू. अण्णा शेट काय कालचं वासरू जर बघितलं तर तुम्ही बघितलं ईद राहिलं वासरू, ती वासरू 1 नंबरातलं वासरू आहे. पायऱ्या वाचून मागं राहिलो होतो. बरं, पण आज त्या वासरानं सिद्ध करून दावलं मी काय आहे. मग त्याला पण पैरा चांगला भेटला. आणि मला वाटतं मोठ्या बैल मालकानं कुठल्या दिलं नसतं तुम्हाला बरं का, 100% दिलं नसतं तुमच्या वासराला पैरा. नाही, मोठं कोण गरीबाला टेकूनच घेत नाही ना कोण. मोठ्यात पळाय बघतंय त्याच्या हे. पण अण्णाला मी एकच फोन केला तर बाबा माझं झालं तर पैर ते मोडल्यात, आता कसं करायचं? अण्णा म्हणले 2 मिनटं थांब, तुला माझ्या ओपनच्या पायऱ्याचं काय होतं बघतो, मी तुला फोन करतो. बरं, म्हणजे ओपनचा पायरा पण झाला तुमचा? ओपनचा पण पायरा झाला? ओपनचा पायरा झाला नव्हता त्या टायमाला त्यानं फोन केला होता, म्हणजे ओपनचा होती पायरा, तुला काय द्यायला वस्तू बैल आपलं पळू आपण म्हणलं. माझा ओपनचा पायरा झाल्यानंतर त्याला फोन करून सांगितलं झालाय पायरा, टाक चिट्ट्या. बरं,
काय कालचं काय तुम्हाला काल ओपनला तसं झालं घडल्यानंतर थोडं पब्लिकला लागल्यानंतर एक तुम्हाला कुठेतरी वाटलं असं आपलं स्टारच खराब आहे म्हणजे कुठं बेकार वाटतं ना. आता वाटलंच बेकार वाटलंच की कसं आहे एका दिवशी होतं 19-20 असं काय नाही की रोजच बैल पळलं असं नाही ना आपलं. नाही पण आदतला ज्यावेळी तुम्ही पायरा केला म्हणजे आदतचा पायरा म्हणजे एक थोडक्यात तुमचं ध्यान सगळं ओपनवर होतं बरोबर. आदतला आपलं टाका झालं तर काय नशिबान होईल ती नाही मला ओपन पेक्षा आदतची गॅरंटी होती. पहिल्यापासून मला आदतला गाडी राहील म्हणून मला गॅरंटी होती. आदतला का तर कात्र खाटामध्ये जसं पळलं वासरू मी बघितलं तेव्हापासून मला गॅरंटीच होती गाडी राहील म्हणून. आदत विषय म्हणजे तुम्ही आदत मध्ये तुम्हाला म्हणजे ओपनलाच काढल्यानंतर तुम्ही सांगितलं की बाबा आदतला तर 100% तरी 2 फेर बैल पळला हा. होता मलाच 19-20 वाटायचं बैल पळतोय का नाही बरं. बर 2 फेर आदल्या दिवशी पळलेला होता ना. जर आदल्या दिवशी 2 फेऱ्या जर पळला नसतो नुसते आदतचं नियोजन तुम्ही केलं असतं तर अण्णाशेठ काय झालं असतं सांगा मला. मग आता काय बरं का आपल्या नशिबानं हिंद केसरी तर झाले त्याच्या पलीकडली 1-2 नंबरची अपेक्षा तर आपण केली नव्हती. अंगाव हिंदी केसरीचा गुलाल पडावा एवढीच अपेक्षा होती. बरं काय वाटतं तुम्हाला बैल शेवटी बैल ही बैल आहे. मला तर असं वाटतं की कालच्या जे सेमीला बैल पळला किंवा गाठाला बैल पळला त्यानुसार त्याला जरा आराम असता किंवा काय असतं बैलाने 1 नंबर कालचा आमचा सेमीचा फेरा म्हणजे फायनलचा फेरा होता कारण सेमीला 10 गाड्या होत्या. 10 मधल्या 9 गाड्या म्हणजे असं रोज गुलालातली बैल होती. प्रत्येक नंदीचं नाव नाही घ्यायचं पण 10 मधल्या 9 अशा गाड्या होत्या की ते बाबा रोज बैल गुलाला राहते ते. आम्हाला फायनलपेक्षा सेमीचा जे काढला त्यात सगळ्यात आनंद भेटला. त्यातच 1 नंबर केला आम्ही बस. बर म्हणजे तिथंच 1 नंबर केला तुम्ही सेमी काढला तिथं. अण्णाशेठ मला वाटतं तुम्ही म्हणलं होतं की सेमी आता लेट आहे काय मला सोना ड्रायव्हर म्हणत होतं काय ह्या विषय काय सांग सर. नाही मी म्हटलं आता हिंद केसरी व्हायला चान्स आहे टाच सेमी पण गाडी तेवढी टाच हान म्हटलं काय होणार नाही गाडी लागणार. पण लय मला वाटतं 2 टांग्यानं गाडी लागली. 2 टांग्याला लागली. एक आनंद काय रेग्युलर मैदानात राहणं गुलाब राहणं ह्या मैदानात गुलाब राहणं. रेग्युलर मध्ये आपण रोज राहतोय पण ही 1200 गाड्याचं मैदान पूर्ण महाराष्ट्रातलं मानाचं जनतेच्या मनातलं मैदान त्याचं राहणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आपल्या. बर मी आज 4 वर्ष झालं पहिलं खरेदी करतो ठेवतो माझ्या दावण भरली इथं का तर हिंद केसरी बनायसाठी. बरं आतापर्यंत एवढं म्हणजे या वाघानं माझं स्वप्न पूर्ण केलं. 50-60 बैल झाली अण्णाशेठ तुमची. आतापर्यंत नाही म्हणत 40-50 तर बैल झाले. 40-50 बैल झाली. पण हे काय अण्णाशेठ ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता त्याविषयी येतं 100%. यश येते आता बैलगाडीतलं म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणजे एक शेट नसून मला वाटतं सगळ्या बैलाचं बाकीच्या गोष्टी पण बघता बाबा कुणाला काय आहे काय म्हणजे कामगारावर नाही अवलंबून राहत तुम्ही आता. काम करावं कसं ही आपली पुरी टीमच एवढी जडते की सकाळ 6ला इथं असते ती संध्याकाळी 9-10ला पोचते ती घरी कंटिन्यू बैला पुढे ये असते ती. बर आता बैला आता जलवा पण मला वाटतं त्या साईडला बघा जलवा पण आता अण्णाशेठ काल राहिला होता थोडक्यात थोडक्यात वाचलं. किती वेळ गटात पाहिली गाडी. गट नंबर आपल्याला गटात 50 मध्ये पडली. सेमी 50 मध्ये पडले जलवावर कोण होता. ज्याला बरोबर लखन म्हणून वासरू होत बरं. दुसरं वासरू वासर आणि सेमेला मला वाटतं कडनं जलवा पडला का लखन पडला जलवा पळा जलवा म्हणजे थोडक्यात झालं म्हणजे थोडक्यात झालं ती बी आपल्याला कड नसती 1 तास मधनं असतं तर गाडी ती बी राहिली असती. 100%. 100. मग त्या तुम्ही म्हणजे एक प्रकारे जलवा आता ज्यावेळेस त्याचा आजार कळला तुम्हाला जलवा ही टॉपचाच बैल पहिल्यापासून पण आजार काय होता तीच कळत नव्हता काय नक्की झालं त्याला बैलाला झालं होतं कप. मी कोणतरी म्हटलं तिकडं नातापुते तिथं ती औषध देते ती संग्राम त्यांनी औषध दिलं आणि त्याचं कप बाहेर निघालं. सर्दीच आटत नव्हती बैलाची. बर आणि कप बाहेर निघाल्यानंतर आम्ही एक 10 दिवसानं बैल काढला. गुरसाळ्यात कोटरला राहिला बर बैलाला बैल पुरला नाही तिथे बी कोटरला राहिला. आणि नंतर मग आम्ही पुशेगाव पेडगावचं मैदान केलं. गट चांगला अंतरानं काढला. सेमीला कड आली तर कडून सुद्धा बैल हटला नाही. बर पुढं तिथं कोणी जर तोंडावर दगड मारले मग थोडा बैल कमी आला पुढं तोंडावर. म्हणजे बघितलं का तुम्ही दगड मारलेली काय सांगते ती पब्लिक दिसते ते दगड मारलेले पण कसं आहे तर तेवढ्या मोठ्यात आणि मध्ये बी चांगली गाडी होती त्यामुळे तेवढं मोठा क्राऊड राहणारच. पण दगड नाही मारली पाहिजे माझं म्हणणं आहे. कसं होतं शेवटी दगड मारणं म्हणजे एक तुम्ही नंदीला दगड आणताय ज्याच्यामुळे आपण बैलगाडी क्षेत्र बघतो. आज ही बैल जर नसती किंवा बैल पळत नसती तर आपण कशाला जातोय बघायला. पण काय पब्लिक पण कुठेतरी दगड नाही मारली पाहिजे बैलाला आणि मला वाटतं तिथंच बैल थटला. अण्णाशेठ अजून काय सांगसाल किती म्हणजे आता बाकीची भावी आता हिंदी तुमच्याकडे तयार होतात बारके तयार होते
म्हणजे वासर घेऊनच का म्हणजे जी आनंद वासर घेऊन तुम्ही मोठं करण्यात आहे ती बैल घेऊन करण्यात नाही कसं वासर आहे वासराचं भविष्य ते आपल्याला कळलं पाहिजे पहिल्यांदा. आता 1 2 3 घेतले ती तिन्ही बी आपली 1 नंबरात पाहते ती. आता ह्यो नवीन कोंड घेतलाय कलडोन मधनं घेतलाय. कोरा कोंड 1,40,000 घेतलाय मी. बर एकदम कोरा कोंड आहे. अजून त्याला फिरं बिरं काय नाहीत. आता त्यो जो बैल आहे ती शिकवायसाठी खास ती शिकवायसाठी म्हणजे तुम्ही सगळे टीम तयार केली. ती पळतय बी तिन्ही बेऱ्याला पळतो बैल. बडाव बैल आहे. आवताला चालतो बैलाच आवत दूध हाणायचं म्हणलं तर. आता ही घरच्या गायची 2 कोंड आहेत. 2 कोंड बघा तिकडे त्यासाठी गिर गायचं एक आणि एक आपली त्या पडेल. गिर गायचं कसं काय लय स्पीड त्या कोंडाला. हा लय म्हणजे लय. म्हणजे ती खोंड कसा आहे मध्ये गाडी जर तुम्ही आड्याला जर घेऊन चालला हा बैल भरून गाडीच्या माग ओरडत भवानीचं मंदिर आहे हा. का तिथं ओरडत गाडी लाडू येत. मग त्याला त्याचं मग त्याची इच्छा आहे इच्छा आहे तर गाडीत येऊन बसतो का डायरेक्ट. त्याला सवय लागली एक बैलांची लय लय सगळं. काय ड्रायव्हर विषय काय सांगचाल. ड्रायव्हर एकनिष्ठ इमानदार ड्रायव्हर. हा म्हणजे जेवाची पर्वा नाही करत नाही नाही नाही. कधी त्यानं जीवाची पर्वा नाही केली ना आतापर्यंत बी. कुठल्याही गाडीत बसलाय तर एकनिष्ठेनं गाडी आणलेली आहे त्यानं. बर कधी दुगलपणा केलेला नाही त्यानं. आता अण्णा शेठ बैलगाडी क्षेत्रात आणि आपल्याकडून ज्यावेळेस बैल घ्यायचा त्यावेळेस तुम्हाला फोन करणार त्यांचा बैल द्यायचा वेळेस तुम्हाला फोन करणार नाही ते आता ज्याचा बैल पळायला लागलाय आता ह्या बैलांतर कितीतरी गोल आला तर कितीतरी नावात आणली बैल. ज्या दिवशी मी त्यांना बैल मागितला त्या दिवशी मला दिलं नाही त्यांनी. मग तुम्ही कधी राग करत नाही पण कधी काय करायचं आपला पळेल ना आज नव्हते एवढं काय. बरं तसं लय राग आला तर नवीन बैल घेईन. लगेच नवीन घ्यायचा. बरं आता ह्याची खरेदी कशी झाली काय. पब्लिकला तर 51 लाखाला घेतला आपण बैल. बरं, हा. लेंगऱ्याच्या मैदानात उर्मिला त्यांच्या राजासंग पळायला बघितला आपण बैल. हां विठ्ठल नाना संग कॉन्टॅक्ट केलं. विठ्ठल नानाने व्यवहार ठरवून दिला आपल्याला. बरं म्हणजे शो बैल त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा बघितला ते आधी बघितलं ना. त्याच्या आधी नाही पहिल्यांदा लेंगऱ्यात कडन पळायला बैल बघितला. तेवढ्यातच मला म्हणलं एक बैल घ्यायचा. काय बी करा नाना तुम्ही एवढं ठरवा. पण ही एक पांढरा जे आपलं सोन आहे त्या तिकडचं आहे पण आत्ता सांगतो मी मैसुरी बी घेतली हां आणि देशी घेऊन बघितली. हां देशी सारखं आनंदन देशी सारखा बैलच नाही. काय सोंडावर याविषयी काय सांगतो. ना शेवटी खिलार बैल आहे. टिकून पळायचं झालं तर खिलारकडे बघितलं पाहिजे लोकांनी. म्हैसुरी बी बैल पळतो पण मर्यादित काळापुरता. देशी सारखा पळ नाही ना. टिकून पळायचं असलं तर देशी बैलच. टिकून आजार नाही गोळी नाही इंजेक्शन नाही. बर ही त्याला दूध पाजा त्याला काय करा याला काहीच नाही लागत ना. आपले शेवटी हे वातावरण त्याला सुट होते. वाळक्यावर नाही बैल सध्या आता. आता वाळख्यावर आता किती 20 जण टीम आहे तुमची सगळी. अभिषेकच नाही. आता घोडं पण घेतलं मला कळलं. गोड बी आहे. घोड आहे बैल आहे म्हणजे वासरं शिकून आपणच हे करायचं सगळ्या गोष्टी टीम असल्यामुळं. मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात अनेक शेड बघितले पण काय सांगचाल अनेक शेड बघितले पण ह्या शेडचा काय विषय वेगळा. तुम्हाला काल पण म्हणलं अण्णा माणूस मध्ये वेगळा सगळ्यात वेगळा माणूस आहे. मित्राप्रमाणे राहणार 100% सगळ्यांवर हसून खेळून असं बघत नाही की बाबा हे मोठा आहे बारका आहे. सगळ्यांवर हसून खेळून असते. चुकल तिथं चुकलं म्हणतात ही नीट कर बाबा ती कर म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दाला जागणारा माणूस अण्णा गाडी. शब्द दिला की दिला ती म्हणजे खोटं नव्हतं. दिला की दुसऱ्या गत नाही बाबा आज पळू हे झालं मग असं झालं असं करूया तसं करू नाही. एकदा त्यांच्या तोंडात गेला आपण पळायचं तर 100% पळायचं. मग काही मागचा पुढचा विचार करत नाहीत. आता वासराचं जर बघितलं की शेट वासरू ह्याच्यावर पडलेलं ती तर मी म्हणतो खरंच म्हणजे चांगलं एकदम टॉपचं वासर आहे. अजून सुद्धा महाराष्ट्रात ती वासरू टॉपला जाणार. त्याला पालाच पाहिजे वासराला. बर पल्ला असेल तर जेवढा पल्ला तेवढा जास्त पळते. जेवढा पल्ला तेवढं जास्त पळतो. कोण खोंड आपण घेतला असेल घर भागातनं खोंड असं बाहेरनं पळत नाही. कोण जग जाहीर आहे आपल्याला जेवढ्या आतनं गाडी येईल म्हणायचं ना बाबा ही गाडी मी मारतो. जेवढा गाडी बैल असेल तेवढा वासरू जास्त पळणार. बघा मित्रांनो आता त्यांच्या डाली किंवा ह्या साईडला बैल जर बघितली किंवा जी म्हणली 6-7 महिन्याच असतात हा म्हणजे आता ह्याचा फेरा बिरा काय नाही अजून फेरा नाही अजून नाही झोपलं बरं काय अजून पिलो आहे. बरं म्हणजे हे 8-9 महिन्याचं असं आज. एकदम हे झालं शांत आहे एकदम. शांत नाही लय बेकार आहे. पळून मारते पळून मारते मालकापाशी भरायला आज चला की तिकडच घेतलाय बरं का. आपले तिकडच घेतलाय. 40 गावकडच घेतलेला बैल आहे पहिला. अवताला चालते पळाय बी 1 नंबर आहे बैल. पळते पण लय पोहते बडा वासून बडावासून लय पोहते. ह्या गायचा योग कोण नव्हता. हा ह्यो कोण
गिरचा गिरची आणि ही सोनारपाड्या सोन्याची पैदास आहे काय गाय आमचं मित्र सौरभ दादा जाधव होतं ना हां त्यांनी दिलेली आहे आपल्याला. म्हणजे मित्रांनो बघा ही म्हणजे सोन्याची लेख आहे सोन्याची लेख आहे. आणि तिचा तो लेख आहे हा त्यो तिचा लेख हा ह्यो. ही गाय एकाच घेतलेली का नाही नाही मला मित्रानं दिलेली मी बी मागे लागलो त्यांच्या मला द्या म्हटलं मित्रांचं मामा होतं सौरभ दादा जाधव. ही खोंड पैदास आपल्या ह्या बैलाची दिश बैलाची पैदास आहे. मित्रांनो त्या साईडला गाय बघा आणि हे तिचा खोंड. मित्र म्हणतो सगळ्यात मोठं हत्यार तुमचं 51 लाखापेक्षा ही मोठं हत्यार हा, लय मोठं आहे पळाय बी तसंच आहे. हं, तुम्हाला व्हिडिओ देतो की हं. मोकळं सोडल्यावर लय आणि चालवाय बिलवा चालव फक्त आता मोकळं चालवत मोकळंच मोकळंच असते. टांगे सांगा गाडी जर गेली का नाही ती बी व्हिडिओ आहे माझ्याकडे तुम्हाला देतो. भवानीच्या मंदिरापर्यंत मोकळाच बैल बरड देतो बैल बनवून. ही लांबी बघितली आणि पाय बघितलं लय मजबूत राहू. होय होय ह्या साईडला तर बघितलं इकडे या साईडला ही जी फक्त तोंडालाच तिकडे गेले तोंडाला गिरवर गेले तोंडाला गिरवर गेले बाकीचं दिश आहे. बाकी ही जर मांड्या बिंड्या आत्ताच बघा मित्रांनो आणि एकदम शांत मला वाटते बिब्लिकला ठाम पाळणार ही बैल. गाय आपण दुधासाठी घेतली होती पण जसा खोंड आपल्याला म्हणजे ओके वाटला तर खोंडालाच समजा दिवस म्हणजे दुसऱ्याला पाजलं नाही त्यालाच. बर ह्या साईडला बघा अण्णा शेठचा गोठा आहे मित्रांनो. ही गाडी हे आता नवीन घेतलं बनवून हा आणि मागणं जाऊन येऊ. वैरण बिरे सगळी इकडची का आपल्या घरातली काय घरातली पण इथे हा शिवा सुरू ही वासरू कंटिन्यू फायनल फायनल मध्ये सगळ्यात टॉपचं वासरू आहे जाऊन मग मित्रांनो. आता हे कुठून घेतलं तुम्ही आपण लहान बच्चा असताना तिकडच घेतला होता गाडीतनं हम्म. तर आता पळते चांगलं. चांगला म्हणजे इथं त्याचं लहानपणापासून इथंच आहे ते. हा इथं आहे. आणि हे ही रायफल मागं पळत होती बघा हा पावसाळ्यातच बैल पळत पावसाळ्यात फक्त बघ पाऊस चालू झाला का सुरू होती. बर म्हणजे आता एवढं नियोजन सगळं अजून माग आहेत पडायला गोठ्यात द्यायची. हारण्यानं पण पांग सगळं फेडला हो, पांग. मुंबईला गेला तिथं 2 नंबर केला हो, हो. त्यानंतर बैल घेतल्यापासून बैला नाराज नाही वाई शिव म्हणून वासरू दोन्ही खांदी पब्लिकला पब्लिक पळते अजून हे पण पळते वासरून दोन्ही खांदी पब्लिकला पळतं. एक नंबर पळायला घालाल त्या बैलाच वाढ आहे. घाललं त्या बैला म्हणजे आता घरच्या बैलाबरोबर कधी आणलंय का? घरच्या बैलाला सुद्धा वाढ पळत बर आणि सगळ्यात त्याला जोट जमत नाही म्हणून दावणीची लक्ष्मी म्हणायला लागली आई लक्ष्मी बा शेण किती आता फायनल केलं परत शेण आता एक महिनाभर काढलाच नाही खोंड ती काय आहे शिंग जोट्याला थटत होती हां परत ती शिंग कापली आपण. म्हणजे रक्त येते मग ती परत रक्त आता ते रक्त बंद झालं हे असं म्हणून काल हाय पळी थोडक्यात मार खाल्ला हे एवढं 2 बोटाचं झालं. म्हणजे आता आता आणली 2 ही बोटाचं दुसरा- ही दुसरा आहे का? ही दुसरा आहे हां आणि ही मन्या ही कंटिन्यू राहतं फायनल मध्ये. म्हणजे आता सगळी टॉपची दावा नाही एक प्रकारे म्हणजे असं कुठलं वासरू नाही की फायनल राहील ना तुमच्याकडे नाही टॉप आणि ही महाराज आता ही मुंबईला घालवलं बसून परत आणला आजारी होता हां बैलच काढला नाही आपण. महाराज अनाशेट किती कोटीची बैल आहेत सगळी होय की. आता काय त्याला हिसाब नाही. 50 बैल जर झाले असतील आता. होय. पण ही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या गोष्टीचं जास्त कालची मला वाटतं LED आणली का नाही कुठे LED घरात ठेवलेली आहे. हां बर आता हिथं ऑलरेडी आपण लावलेली आहे ना बघायसाठी. बर ही खोराक आहे बघाय होय मी काय इथं ऑलरेडी लावलेली आहे LED सगळ्या गोष्टी म्हणजे हे फक्त गोठा आहे गोटा गोटा. मित्रांनो बघा अण्णा शेटचे दावण मला वाटतं अजून 4-5 बाहेर असतील का आहेत आहे ती 4-5 आहे तिथं बाहेर. आहे ती अजून ती मैब्या कराडला दिला ना जुडधारण मागितला हां द्या म्हणलं शेट बैल नाही माझ्याकडे. हां 2 वासरून एक छोटा राजा म्हणून एक वासर आहे. आता आपण नवीन चालूच घेतलेलं होतं. बर 3
तो बैल तिकडे लावून दिला त्याला. काय विषय आता कंटिन्यू तुम्ही कामात असता हे असता हे आल्यानंतर वेगळा आनंद. अण्णा शेट 4 दिवसाला गावाला आहे. कसं आहे बरं का, पहिलं घेतल्यापासून हं. मग तिकडं कामा म्हणजे गेलं तर माघारी कावच येईल असं वाटतं. मग ती नियोजन करून बघते सगळं तिकडचं. तिकडलं आहे ते बाचा आहेत ते सगळे बघते. बाचा मी होणार भाव एक आहे तिथं पण तुम्हाला जास्त नाद घ्यायचा लागला. जास्त ना. शी आल्यापासून एक मला वाटतं गुलाल तुटला नाही दावणीचा. तुटलंच नाही. कुठं नाही कुठं तरी ही करते. 100% आज पेडगाव हिंद केसरी झाला. इथं नाही तर मुंबईला जाऊन बिनजोड 7-8 बिनजोड केले त्यांनी पब्लिकने. आता काय चालते ह्याचा कोरेगावच्या मैदानावर अनेक टॉपच्या गाड्या बाहेर गेल्या, त्याविषयी काय सांगसान? आता काय नशीबच म्हणायचं ना त्याला. काय पण चांगल्या गाड्या तिथंच बाहेर का गेल्या असं म्हणून काय मला बी काय कळलं नाही. तर चांगल्या बाहेर गेल्या. बकासूरची गेली, हे जी बी तशीच गेली. ती बी यांनी कशा बाहेर गेला ते विचार परत गावठ्या बसून करायचा आपण. तर मला वाटतं मुंबईला पण 2 नंबर गेला तसल्या ह्याच्यात. हो, मुंबईला 2 नंबर केला. चला मला वाटतं मुंबईला पहिलंच मैदान मुंबईचं आहे का नाही का त्याच्या आधी कुठले खेळायला? नाही पहिलंच पहिल्या पहिलं घेतलं पहिलंच मैदान मुंबईचं. आणि आल्टो गाडी दिली. आता आल्टो मुंबईला आणि नंतर नाही बैल घेतलं 5 मैदान केलं गावचं. तिथे 1 नंबर केला पहिला. बैल घेतले मित्रांनो. गावच्या मैदानाला 1 नंबर केला. आणि गावच्या मैदानात बऱ्याच दिवस यश नसाय तुम्हाला. बाकी सगळीकडे तुम्ही 1-2 नंबर करा, पण गावात यायचं नव्हतं. तर आता गावात भावानीची कृपा एक प्रकारे तुमच्या. चला धन्यवाद मित्रांनो.